चला मित्रांनो, आम्ही चाललो बाप्पाणाला पेंडला गणपती बाप्पा खेळला खायला देते. येईल ना. दरवर्षी बाप्पाणाला आम्ही जातो. यावेळेला आमची वेदूची तब्येत बरी नसल्यामुळं की काय यावेळेला देव आणायला येईल असं वाटत नाही. त्यामुळे आम्हीच चाललोय पेनला आता. ही आमची वेदू आळशी झालेली आळशी आमची आनंदी झाली बाप्पाणाला पेनला तांबट येईल तुझी. आज दक्षिण दादा गेला शाळेत आणि येतो तरी तब्येत नाही बरी, तेव्हा आम्ही दोघं तिघच चाललो. चला मित्रांनो, आमचा वाहन आलेलं आहे, आम्ही निघालो बाप्पा आणायला पेनला. चला मित्रांनो, आम्ही चाललो बाप्पाणाला पेंडला. गणपती बाप्पा मोर. घरी ठेवलं मी सांगतो ना, जा फक्त घरी जा. हा मला तिथे गेला फोन कर, मी बाबाला सांगतो. इन्व्हॉल्व घ्यायला पाहिजे ना, डायरेक्ट त्याचे पैसे. तास झालेल्या थाटामाटात चिपळा पुलाच्या उद्घाटनाचा आपण दृश्य बघितला आणि त्याच चिपळ्या पुलाच्या ब्रिजच्या पुढची दृश्य बघा. अशा प्रकारे पनवेल आपला सुंदर आहे. पनवेलचे रस्ते सुंदर सुंदर पनवेलचे रस्ते. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते, हे एकदा आपल्या लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर येऊन स्वतः पाहणी करावी आणि मग समजावा तर सर्वसामान्य लोकांना किती त्रास सहन करावा लागतोय. हा आहे चिपळे टू पनवेल येथील रस्ता. आता थाटामाटामध्ये चिपळ्या पुलाचे उद्घाटन झाले, त्याच्या पुढचे रस्ते. पाहू शकता आपण चिपल्याचा तयार झालेले नवीन ब्रिज, त्याचे ते रस्ते. आम्ही आता पनवेलचे सुप्रसिद्ध हनुमान मंदिर पंचमुखी हनुमान मंदिराजवळ आलेलो आहोत. आम्ही सर्वांनी हनुमंतरायाला नमस्कार केलेला आहे आणि आमचा पुढचा प्रवास सुखकर व्हावा अशी आम्ही हनुमंतरायाला प्रार्थना करत आहोत. बऱ्याच वर्षापासून मुंबई गोवा हायवेचं काम सुरू आहे. गणपती बाप्पाकडे एकच विनंती आहे की लवकरात लवकर ह्या हायवेचं काम होऊ दे. गणपती बाप्पा मोरया. आपण समोर पाहू शकता की पनवेल तालुक्यातील कर्णाला अभयारण्य आपल्याला समोर दिसत आहे. कर्णाला अभयारण्यात अनेक पशुपक्षी आहेत. त्याचप्रमाणे इथे माकडं देखील आहेत, जी इथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचा एक मनोरंजनाचाच भाग आहेत. आमची आज्ञा माकडांना केळा खायला देते. खाल्ला मी. खायला खाली छोटा पिल्लू खायला नाही पडेल. खाली मस्त छोटा पिल्लू माकडाला खाली. आपल्याला ठेवली कधी खाली आहे बघ, खाली आहे बघ. उभी राहा. माकड बंधू खायला तिला भेटलं का तुझ्या स्टॅबिलायझर मध्ये फक्त कंट्रोल होतो.
हे ना होत म्हणजे 230 बनून नाही भेटत. फक्त 180च्या खाली गेल्यावर बंद होणार आणि 250च्या गेल्यावरती बंद होणार. बाकी तुझ्या याच्यामध्ये काही काम होत नाही. त्यापेक्षा जर तो नॉर्मल वाला आहे. हा. बाप्पा कसला मोठा आहे. चांगला ना UPS लावायचा डायरेक्ट. पण बघू शकता बॅटरीवाला गावामध्ये कम्प्युटरला असतो तो. हे मोठे कारखाने चालू झाले. म्हणजे जरी लाईट गेली तरी पण त्याच्यामध्ये हा मग तेच आहे ना. असं आहे पण त्याच्यामध्ये चांगला होतो. मी नाही काय आणि त्याच्यात असेल त्याला काही प्रॉब्लेम नाही. किती व्होल्टेज कमी जास्त होतो तुझ्याकडे. लोक बाप्पा घेऊन चाललेत. ठीक आहे पे अमरापूर मग मास्टर पेंटिंग मास्टर. अमरापूर मध्ये आम्ही आलेलो आणि आपल्याला अमरापूरच्या पुढच्या गावात जायचंय, तांबडशेट या गावात. नंतर एडिट छोटे गणपती छोटे बाप्पा बाय. बघू किती आहेत मागं पण होते. हे बघ मोठे मोठे देवी पण झाल्या बरं रेडी. मागं पण होते त्या. मागं आणि इथं घरोघरी कारखाने आपल्याला पाहायला मिळतील. पप्पा मागं पण होते राय. हे बिघेचे हे घ्यायचे आपल्याला काय हरतालिकाच. तालिकाच का म्हणून त्याला मागे जाऊ. मला फोटो नाही पाठवला. बाप्पा बघ हो कसला म्हणता गणपती बाप्पा. मोरया बघ. मोठे मोठे गणपती घरी इकडे मकर बघ देवी बघ. देवी तयार झाल्या बघ. यावेळचा बाप्पा आम्ही पूजा वहिनींची आत्या सीताबाई नामदेव पाटील तांबडशेट पेंट यांच्याकडनं आणणार आहोत आणि आम्ही आता तांबडशेटमध्ये पोचलेलो आहोत. फायनली आमची आज्ञा आलेली आहे गणपती बाप्पा न्यायला गावात तांबडशेट. पाठ घे पाठ. हे मोठे कारखाने. आम्ही पोचलेलो आमच्या स्पॉटवर. प्रवासानंतर आज्ञा मजा करताना चालेल ते तिथून आम्ही घेऊन चल आज्ञा चालले. वा सुंदरच एकदम सुंदर. आणि आमचा बाप्पा हाच ना का. हा आमचा बाप्पा सेम सेम मस्त सुंदर एकदम सुंदर मस्तच. नाही आम्ही जास्त पेंट हा गणपती मूर्ती बनवण्याचा माहेरघर का बोलला जातो ते तिथल्या सुंदर मूर्त्या बघून आपल्याला सहज समजू शकतो. आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकू नये तसेच आम्हाला मखरचं काम पूर्ण करायचं असल्यामुळे
आम्ही जास्त वेळ न दवडता बाप्पा घेऊन घरी नेऱ्याला निघालो. आमचे बाप्पा चालले नेऱ्याला. मंगलमूर्ती. बसून घे बिकेची तू. आणि आमचे बाप्पा आमच्या सोबत निघाले नेऱ्याला. ही पुढे ठेव. ते बाय पुढे ना बाय तू इथं बसते बाप्पा आहे ना ते पुढे ती पुढून आहे पुढून तिकडे तिथून येते पुढून इथून पण येते का. बाई, छत्री ठेव. बसते. छत्री पुढे घे. मंगलमूर्ती मोरया. बाप्पा चालले घरी आमचे. या दर्शनाला. बाय तुला बाप्पा घरी घेऊन जाते ना आपल्याला आता. मग तू काय बोलशील बाप्पा मोरया बोल बघू. बाप्पा मोरया. ज्याप्रमाणे आपण बाप्पा आणतो त्याप्रमाणे आम्हाला हरतालिका देखील लागतात पूजनासाठी. पेनमधून मोठमोठ्या सुंदर मूर्ती लोक मंडळासाठी इथून घेऊन जात असतात. प्रवासामध्ये मीच गाडी चालवत असल्यामुळे मला फारशी शूटिंग करायला वेळ मिळाला नाही. वरच्या कडेला जायचं. त्या आज्ञाने बाप्पा घरी ठेवला काकांच्या आणि हरतालिका घेऊन चालले आता घरी. हरतालिका दाखव. दाखवा हरतालिका.